नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आलेली आहे. मात्र तत्पूर्वी त्या अगोदर काय काय घडलं या संदर्भात सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. तत्पूर्वी हा व्हिडिओ पहा. मंत्री महोदय जिल्ह्यातले आमदार शासनापर्यंत तुमचा मेसेज गेलाय. फक्त ते आता करावं मॅडम आता आले की त्याच्यावर सही करून आयुक्तांना पाठवलं. आम्ही दुसरं आहे सगळेच मंडळी तुमच्या सोबत आहोत करत असते. रात्री बसून तुम्हाला असं असेल पाहिलं तुम्ही या ठिकाणी ही दृश्य आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेतली. खरं तर आपल्याला कल्पना आहे, काल राज्यभरातले जे काही जाहिराती आहेत, पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या ज्या शिक्षक भरतीच्या जाहिराती आहेत त्या दिसायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद विदाऊट इंटरव्ह्यू, त्यानंतर वेगवेगळ्या आस्थापनेच्या विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा ज्या आहेत त्या दिसायला सुरुवात झाली. आणि यामध्ये सर्वात शॉकिंग जागा ज्या आपल्याला दिसल्या त्या होत्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या. कारण त्या ठिकाणी जवळजवळ 606 जागा ज्या आहेत त्या अपलोड झालेल्या होत्या. मात्र त्याच्यामध्ये 346 जागा 1ली ते 5वीच्या होत्या, त्या सर्व इंग्रजी माध्यम. त्यानंतर पुन्हा 130 जागा मॅथ्स सायन्सच्या होत्या, त्याही इंग्रजी माध्यमच्या. आणि त्यानंतर पुन्हा 130 जागा 6वी ते 8वीच्या लँग्वेज विषयाच्या होत्या, त्याही इंग्रजी माध्यमाला. अशा 606 सर्व जागा ज्या आहेत त्या इंग्रजी माध्यमाला देण्यात आल्या. त्यानंतर या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या शाळा ज्या आहेत त्या सेमी इंग्रजी करण्यात येणार आहेत, त्यामुळं आम्ही त्या पद्धतीची जी आहे मागणी केलेली आहे. मात्र याचा परिणाम असा झाला, यामुळं उमेदवार जे होते, अभियोग्यताधारक जे होते, त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला. नाराज झाले, काही जणांच्यावर अन्याय झाल्याच्याही भावना अनेकांनी व्यक्त केल्या. आणि त्यानंतर आज सकाळी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये हे सर्व अभियोग्यताधारक, मराठी माध्यमाचे अभियोग्यताधारक त्या ठिकाणी एकवटले आणि त्या ठिकाणी मागणी केली की हा मराठी माध्यमाच्या उमेदवारावर अन्याय आहे आणि कृपया तात्काळ याच्यामध्ये बदल करण्यात यावा. कारण 11 ऑगस्ट पर्यंत प्राधान्यक्रम भरण्याची संधी आहे, मुदत आहे. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी
हे चित्र बदलले पाहिजे आणि त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती ज्या होत्या यादव मॅडम, त्याही त्या ठिकाणी आलेल्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य जे इतर आहेत तेही त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यावेळेला तात्काळ या प्रशासनाशी बोलून त्या ठिकाणी हा बदल जो आहे तो केलेला आहे. पालकमंत्री सुद्धा त्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ आयुक्तांना पत्र पाठवून या जे काही पवित्र पोर्टलवर जागा अपलोड झालेल्या होत्या 606, त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला. यामध्ये पूर्वी 346 जागा होत्या, त्यामध्ये मराठी माध्यमाला काहीही जागा नव्हत्या. मात्र त्यातल्या 69 जागा फक्त ज्या आहेत त्या इंग्रजी माध्यमाला दिलेत आणि उर्वरित सर्व जागा ज्या आहेत त्या पुन्हा मराठी माध्यमाला दिलेत. पुन्हा मॅथ्स सायन्सचे सुद्धा त्या पद्धतीचं त्यांनी बदल केलेला आहे. 130 जागा होत्या, त्यामध्ये नवीन बदलानुसार त्या ठिकाणी 104 ज्या जागा आहेत त्या या मराठी माध्यमाला आहेत आणि 26 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाला आहेत. सेम ॲज इट इज 6वी ते 8वी पदवीधर शिक्षक जो लँग्वेजचा आहे इंग्लिश विषय, त्या ठिकाणी सुद्धा 104 जागा या मराठी माध्यमाला आहेत आणि 26 जागा या इंग्रजी माध्यमाला आहेत. अशा पद्धतीचं शुद्धीपत्र, अशा पद्धतीची सुधारणा त्या ठिकाणी मागणीचं पत्र जे आहे ते आयुक्तांना पाठवण्यात आलेलं आहे. यामध्ये बदल होईल आणि ज्या उमेदवारांनी प्रेफरन्सेस दिलेले होते या अगोदर त्यांनी त्यामध्ये बदल अजून झालेला नाही. तो बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ जे प्रेफरन्स दिलेत ते डिलीट मारा आणि पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायला काय हरकत नाही, प्राधान्यक्रम द्यायला त्या ठिकाणी काय हरकत नाही. मात्र हा बदल खूप महत्वाचा आहे. जो काल मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की जे आहे ते इंग्रजी माध्यमाच्या जागा सर्व ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये तथ्य आहे का, तर हो, तशा पद्धतीचं तथ्य होतं आणि तशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली होती. मात्र जो रोष पाहता, विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारी नाराजी पाहता आणि मराठी माध्यमाचे उमेदवार यामधून या भरती प्रक्रियेतून विशेषतः कोल्हापूरच्या जिल्हा परिषदामध्ये या बाजूला पडणार आणि त्यासाठी हे बदल जे आहेत ते केलेले आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा 30,200 जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत. आता अनेक जण मेरिटचा अंदाज बांधतायत. वेगवेगळ्या कास्टच्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला समोर दिसत आहेत. खरं तर त्या ठिकाणी आपल्याला एकूणच चित्र जर पाहिलं तर त्यामध्ये पाहायला मिळेल आपल्याला की ज्या कास्टच्या जागा आहेत त्या आणि ओपनच्या जागा. आता यावेळेला मात्र बदल जो आहे तो 55-60चा नियम या ठिकाणी या भरतीमध्ये लागू नाही. त्यामुळे एखाद्या कॅन्डिडेटनं 55-60% म्हणजे 55% जर टीईटी पास असेल, म्हणजे त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर पुन्हा टेटमध्ये त्या उमेदवारानं जर ओपनचं मेरिट क्रॅक केलं असेल तर त्याला ओपन मधून संधी मिळणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे, प्रेफरन्सेस मर्यादित असल्यामुळे त्या ठिकाणी प्रेफरन्सेस हे विचारपूर्वक द्यावे लागतील. आणि सर्वात महत्वाचा मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की मेरिट यावेळेला खाली येणार की नाही येणार. तर मागच्या भरतीमध्ये ही कमी जागांची म्हणजे 26,000 जागांची होती, मात्र ही भरती 30,000 जागांची आहे आणि या भरतीचं मेरिट हे खाली येणार. याचं कारण सांगतो, 1 बिंदू 1 पद हा बदल जो आहे तो केलेला आहे. त्यामुळं एकदा सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट, एकदा सिलेक्ट झालेला उमेदवार, त्याला पुन्हा त्याच सेम याच भरतीमध्ये पुन्हा संधी मिळणार नाहीये. म्हणजे समजा एखादा कॅन्डिडेट इयत्ता 1ली ते 5वीला लागलेला आहे, पुन्हा त्या उमेदवाराला 6वी ते 8वीचे प्रेफरन्सेस कुठल्याही प्रकारचे कुठलाही राऊंड लागू दे तिथं मिळणार नाहीये. संस्थेत सुद्धा त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार नाहीये. म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या त्यांना जर 6वी ते 8वीला लागायचं असेल तर त्यांनी पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे. पुन्हा 6वी ते 8वीचा कॅन्डिडेट जर असेल, त्याचं जर सिलेक्शन झालं असेल या भरतीमध्ये 6वी ते 8वीला झालं, तर पुन्हा त्या उमेदवाराला पुढचे 9वी 10वीचे प्रेफरन्सेस किंवा 9वी ते 12वीचे प्रेफरन्सेस किंवा संधी त्या ठिकाणी मिळणार नाही. 1 बिंदू 1 पद असल्यामुळे त्या ठिकाणी हे जे इतर जे नंतर म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू नंतरचे जे काही राऊंड लागणार आहेत विथ इंटरव्ह्यूचे वगैरे, तर त्या ठिकाणी ते मेरिट जे आहे ते कमी येणार आहे. त्यामुळे ही एक संधी जी आहे ती जास्तीत जास्त उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे.
दुसरा एक महत्वाचा मुद्दा सेवा जोडबद्दल अनेक जण विचारतात की मी काल सुद्धा म्हटलेलं आहे की सेवा जोड ही मिळणार आहे, त्याचा अधिकृत GR आहे. त्या GRच्या आधारावर आपण त्या ठिकाणी सेवा जोडून घेऊ शकतो. त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार वगैरे या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला मिळत राहतील. मात्र आता सध्या आपण ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून झाल्यानंतर मग एखाद्या ठिकाणी आपलं सिलेक्शन झालं, जे आधी ज्यांचं सिलेक्शन अगोदरच्या काही इतर आस्थापनामध्ये असेल किंवा 1 वर्ष झाले असतील, 2 वर्ष झाले असतील, तर त्यांना त्या ठिकाणी पुन्हा ज्यावेळेला सिलेक्शन होईल त्यावेळेला त्या ठिकाणी संधी मिळेल आणि त्यावेळेला त्याचे डॉक्युमेंट्स काय लागतील या सगळ्या गोष्टी त्यावेळेला सांगितल्या निश्चितपणे जातील. आता एवढं डोक्यात ठेवा की सेवा जोडून त्या ठिकाणी मिळणार आहे, त्याबद्दल निश्चिंत राहा. तर ही महत्वाची मला माहिती या निमित्तानं द्यायची होती. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.